नमस्कार मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आहे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि याच ठिकाणी आपल्याला शिवकालीन खेडेगाव पाहायला मिळतं. बऱ्याच लोकांना वाटेल की ही काय संकल्पना आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जी गावं असायची, खेडेगावं असायची, ती कशा प्रकारची असायची ना, याचा एक डेमो म्हणून एक शिल्पसृष्टी इथं उभारलेली आहे आणि त्यालाच शिवकालीन खेडेगाव असं नाव दिलेलं आहे. फार सुंदर असा अनुभव आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊयात समोरून आणि इथे शिवकालीन खेडेगाव कसं आहे ते पाहूयात. इथे तुम्ही वरती पाहू शकता प्रतापगड किल्ला आहे आणि या रस्त्यानं प्रतापगडावर जाता येतं. इथेच रस्त्याच्या बाजूला आपल्याला शिवकालीन खेडेगाव पाहायला मिळतं. शिवकालीन खेडेगाव प्रतापगड किल्ल्याच्या बरोबर पायथ्याशी म्हणजे प्रतापगड माचीवर आपल्याला हे शिवकालीन खेडेगाव पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एक महाकाय हत्ती, त्याच्यावरती माहूत बसलेलं दिसतोय. फार सुंदर असं शिल्प आहे हत्तीचं. आणि इथून आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला एक मावळा दिसतोय तोफ पेटवताना. किल्ल्यासारखं इथे प्रवेशद्वार तयार केलंय. दोन्ही बाजूला बुरुज आणि मध्ये प्रवेशद्वार आहे आणि इथे मावळे दाखवलेत, पाहू शकता. हे शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी 100 रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेतलं जातं आणि इथे तिकीट घेतल्यानंतर मग आपण शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी इथूनच आतमध्ये जाऊ शकतो. या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशी शिल्पसृष्टी पाहायला मिळाली, बघू शकता. शिवप्रभूंच्या काळामधले काही प्रसंग इथं कोरलेले आहेत. इथे बघू शकता दरबारातला प्रसंग आहे. इथे काही मावळे दाखवलेत आणि जी सगळ्यात खास गोष्ट मला इथं वाटली, सरसेनापती यसाजी कंक यांनी कुतुबशहाच्या महाकाय हत्तीसोबत झुंज दिली होती. नजर बघू शकता कशी भेदक आहे. नुसती झुंज दिली नव्हती तर हत्तीचा पराभव करणारा जगाच्या इतिहासातला एकमेव मावळा म्हणून सरसेनापती यसाजी कंक यांची नोंद झाली. बघू शकता हे शिल्प किती जिवंत वाटतंय. आणि अशी काही शिल्प इथं आहेत. महाराज स्वराज्यामधल्या गोरगरीब लोकांना मदत करताना इथे धान्य वाटप करताना फार सुंदर अशी शिल्प आहेत. इथे महाराज मोहिमेला जात असतानाच एक शिल्प आहे. राज्याभिषेकाचा एक प्रसंग इथे दिसतोय आणि इथे तुतारी हाती घेऊन एक मावळा. हे बघू शकता जुन्या काळातली जशी गावं होती, झोपड्या होत्या, अगदी तसंच हुबेहूब इथे साकारले. हे बघू शकता इथे घाण्याचा बैल जो असायचा ना तो इथे दिसतोय. या ठिकाणी असं गोल इथून बैल फिरवला जायचा. इथे बघू शकता फारच सुंदर. काय दिसलं रे तुला? आबा आंबा वय. इकडं गवताच्या गंजी दाखवलेत. आणि अशी जुन्या काळातली घरं पाहू शकता, गवताची घरं. इथे बसण्यासाठी बघू शकता कशी व्यवस्था आहे. आणि इथं आपले स्वराज्याचे मावळे दाखवलेत. मशाला हाती घेऊन इकडे
बघू शकता कपाळी भंडारा लावलेला स्वराज्याचा एक मावळा, हातात कुऱ्हाड, धनगरी पोशाख आणि इकडे दगडी जाते आहेत बघू शकता. आणि इथं भाला हातात घेऊन एक मावळा. क्या बात आहे. असं वाटतंय समोर युद्ध चालू आहे आणि हा मावळा स्वतःच्या हातातला भाला फेकून मारतोय शत्रू सैन्यांवरती. फारच सुंदर. इथे काही मावळे दाखवलेत, हातामध्ये ढाल आणि एका हातात तलवार. इथे धनुष्यबाण हाती घेतलेला मावळा, इथे धनुष्याचा बाण, तिकडे एक सुंदर अशी बैलगाडी आणि इथं काही मावळे. लय भारी. हो हो. तर इकडे दांडपट्टा फिरवताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाजीप्रभूंनी ज्या ज्या लढाया केल्या त्याच्यामध्ये दांडपट्टा फिरवताना त्यांना दाखवलेला आहे. इतिहासातली पावनखिंडची लढाई ज्यामध्ये बाजीप्रभूंनी दांडपट्टा वापरला होता. आणि इथं बैलगाडी. किती हुबेहूब बैल वाटतायत, जिवंत बैल वाटतायत. आणि इथं आपले मावळे. इथं गोफण फिरवताना शेतामध्ये पूर्वी पाखरं हाकलण्यासाठी गोफण फिरवली जायची. आणि इथं बैलगाडी. सयू हे काय? हे जे समोर दिसतंय ते काय? काय? बुबू आहे. आणि बुबू कसं करतो? तसं करतो. इकडे बघून सांग कसं करतो. तसं करतो. इथे एक घर दिसतंय बघू शकता. ही बैलगाडीची चाकं आणि ती चाकं दुरुस्त करणारे मावळे. आणि इथे एक शेतकरी महिला धान्य पाखडताना. ही बघू शकता बैलगाडीची चाकं. इथे नंदीची एक मूर्ती पाहायला मिळाली. मंदिरांच्या भिंतींवरती अशी मूर्ती लावली जाते. आणि इथं तर काही दगडी जाती दिसत आहेत. आणि जाते तयार करणारा हा व्यक्ती. तर आता आपण इथून पुढे जाऊयात. इकडे काय पाहायला मिळते बघूयात. इथे आपल्याला पाहायला मिळाला आपला धनगर बांधव बघू शकता. खांद्यावरती काठी, घोंगडं, कपाळी भंडारा आणि स्वराज्याची आयुष्यभर निष्ठेनं सेवा करणारा हा धनगर मावळा. इथे मेंढ्या. किती ओरिजिनल वाटतंय बघा. असं वाटतच नाही ही शिल्प आहेत. खरीखुरी माणसं समोर उभी असल्यासारखं वाटतंय. इथे बघू शकता इथे बंदूक चालवणारा एक मावळा दिसतोय. इथे गाईचा गोठा दिसतोय. एक गाई आणि वासरू. फारच सुंदर.
इथं बघू शकता ताक घुसळून लोणी तयार करण्याचं पूर्वीचं हे पारंपरिक भांड आपल्याला इथे दिसतंय. आणि आधुनिक माणसांना ते जमेना. इकडे बघू शकता आणि इथं आहे वासुदेव. बघू शकता सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला रे वासुदेव आला. या ठिकाणी शेकोटी चालू आहे आणि 2 व्यक्ती शेकत आहेत. बघू शकता इकडे एक शेतकरी आणि इथे एक मावळा आणि तिकडे मागे राजवाडा आहे. इकडे बघू शकता एक कुत्रा आणि इथे एक व्यक्ती आराम करत बसलाय. झाडाखाली निवांत. शिवकालीन खेडेगाव फार सुंदर अशी संकल्पना आहे. म्हणजे खऱ्याखुऱ्या 350 वर्षापूर्वीच्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतंय. इथली घरं, इथली माणसं सगळं पाहताना आपण शिवाजी महाराजांच्या काळात आहोत की काय असं वाटतंय. इथे जुन्या काळातली घरं, वासुदेव, एक मंदिर, शेकत बसलेले काही मावळे आणि तिकडे मागे आपल्याला एक वाडा पाहायला मिळतोय. आणि या वाड्याकडे जात असतानाच इथे बघू शकता एक शेळी बांधली झाडाला. आणि इथे बघू शकता चांभार, चपल्या शिवणारा. इथे घर आहे आणि हे बघू शकता तर इथे एक शेळी. या ठिकाणी तुळशी वृंदावन तयार केले. काही लहान मुलं आहेत ती इथं खेळतायत. आणि इथं या ठिकाणी काही महिला बांगड्या भरत आहेत. इथं बांगड्या आणि 2 शेतकरी महिला. इथे जुन्या काळातली मातीची भांडी आणि एक कुंभार इथं दाखवलाय मडकी तयार करताना. तिकडे जुनं घर पण दाखवलंय, कोंबडी पण दाखवलंय. इथं जुनं घर आहे आणि इथं कोंबडी पण आहे बघू शकता. आणि कोंबडा पण आहे. इथं कोंबडी, तोंड तुटलंय कोंबडीचं. आणि इथं कोंबडा आणि इथं कोंबड्यांचं घर. तर या ठिकाणी लोहार. किती सुंदर आणि हुबेहूब शिल्प आहेत बघू शकता. आणि या ठिकाणी ही स्त्री आणि एक लहान मुलगा पाठीवरती अगदी लढिवाळपणे काय काम चाललंय हे पाहताना दाखवलंय. फारच सुंदर. इकडे बघू शकता टोपलीवाला. या टोपल्या तयार केल्यात. आणि ही घरं पाहू शकता अगदी जुन्या काळाचा फील आपल्याला येतोय. जुन्या काळात जशी घरं असतील अगदी हुबेहूब तशी घरं इथं बनवलीत. तर इथे एक विहीर सुद्धा आहे जे आपल्याला इथंच समोर पाहायला मिळेल. तर आयुष्यात पहिल्यांदा घोड्यावर बसण्याचा आनंद घेताना आमची ही बाळं सई आणि समर्थ. घोड्याची रेस चालू आहे. लक्ष दे का. रस्सी धरली का ही घोड्याची लगाम हातात धरली.
वाड्यामध्ये या ठिकाणी पाटील आणि पाटलीनबाई, आणि इथे बघू शकता फार सुंदर असा वाडा इथे साकारलेला आहे. तर शिवकालीन खेडेगाव आपलं संपूर्ण पाहून झालंय. खरं तर मला इथून जावंसं वाटत नाहीये, कारण एकतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जुन्या काळातली ग्रामीण संस्कृती प्रचंड आवडते, आणि त्यात हे असं सगळं वातावरण असल्यानंतर इथून कोणाला जावंसं वाटेल. फार सुंदर असं वातावरण आहे आणि अगदी खऱ्याखुऱ्या गावात आल्यासारखं वाटतंय. प्रतापगडावरती जर कधी आलात तर थोडासा वेळ काढून नक्की या शिवकालीन खेडेगावाला भेट द्या. तुम्ही बघू शकता हे सगळं किती अगदी हुबेहूब साकारलंय. फार सुंदर आहे, शब्द नाहीत माझ्याकडे हे सांगायला. म्हणजे जुन्या काळातली संस्कृती दाखवणारी बरीचशी उद्यानं आहेत, शिल्पसृष्टी आहेत, पण इथली शिल्पसृष्टी मला अगदी ओरिजिनल वाटली. एकदा नक्की या ठिकाणाला भेट द्या, फार सुंदर ठिकाण आहे.